नमस्कार मित्रांनो, मी गणेश. आज आपण बोलणार आहोत अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावरती. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कलम 19(1)(अ) हे देशातील नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करतं. लोकशाही राज्यव्यवस्थेसाठी अभिव्यक्ती मूलभूत आणि अविभाज्य अधिकार मानला गेलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य विचारसरणी आणि मतभेदांना प्रोत्साहन देणाऱ्या या अभिव्यक्तीमुळे समाजाची प्रगती होते का वादविवाद होतात हा संशोधनाचा विषय आहे मित्रांनो. असंच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्टँड अप कॉमेडी हा एक विद्रूप प्रकार सध्या काही तरुण आपल्याला करताना दिसतात. मित्रांनो, गेल्या महिन्यामध्ये एक मराठी मुलगा प्रणित मोरे सोलापूरमध्ये स्टँड अप कॉमेडीचा शो करण्यासाठी गेला होता. स्टँड अप कॉमेडीचा शो करत असताना मित्रांनो त्याने वीर पहाडिया नावाच्या एका अभिनेत्यावरती जोक केला. हा वीर पहाडिया कोण माहिती का तुम्हाला? हा वीर पहाडिया माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू. मलाही माहित नव्हतं, परंतु ज्यावेळेस हा विषय चर्चेला आला त्यानंतर कळालं की हा वीर पहाडिया सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. फक्त वीर पहाडियावरती एक जोक केल्यामुळे मित्रांनो सोलापूरमध्ये प्रणित मोरे या मराठी स्टँड अप कॉमेडियनला मारहाण करण्यात आली. कुठल्याच मीडियावरती या मारहाणीची दखल घेतली गेली नाही आणि त्याला कुठलीही पाठिंबा त्याला कुठल्याही संघटनांनी दिला नाही आणि हे प्रकरण 2 दिवसात थंड होऊन पडलं. मित्रांनो, त्यानंतर कुणाल कामरा नामक एक परप्रांतीय मुलगा जो राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सामील झालेला दिसतो, जो उमर खालिद बरोबरही आपल्याला दिसतो, तो कधी कधी शिवसेनेच्या अत्यंत जवळ दिसतो. शिवसेना कोण? शिवसेना उभाटा. मित्रांनो, 2-2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस कंगना राणावत आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात ज्यावेळेस वादविवाद झाले होते त्यावेळेस हेतू पुरस्पर शिवसेनेने कंगना राणावतचं घर तोडलं होतं. या घर तोडल्यानंतर कुणाल कामराने संजय राऊत यांना त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलावून प्लॅस्टिकचा एक प्रतिकात्मक JCB देऊन उखाड दिया या भूमिकेचं त्यांचं समर्थन केलं होतं. मित्रांनो, कॉमेडी करत असताना आपण काय कॉमेडी करतोय याचं भान हे कॉमेडियन राखणार आहेत का? मित्रांनो, या कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडियनच्या नावाखाली याआधी देशातील नामवंत उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यावरही टीका केलेली आहे. त्याचप्रमाणे इन्फोसिस ग्रुपच्या सुधा मूर्ती यांच्यावरही त्याने शाब्दिक हल्ला केलेला आहे. मित्रांनो, हा कुणाल कामरा देवदेवतांवर पण अपशब्द वापरताना आपण याआधी पाहिलेला आहे. मित्रांनो, गेल्या आठवड्यात त्याने राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनपर कविता म्हटली आणि या कवितेमुळे शिवसैनिकांचा साहजिकच आहे भावना दुखावल्या आणि त्यांनी ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराने शो आयोजित केला होता त्या स्टुडिओची तोडफोड केली. मित्रांनो, मग ह्या तोडफोडीनंतर कुणाल कामराला अभिव्यक्ती या गोष्टीचा आविष्कार झाला. गेल्या वर्षी उखाड दिया या घटनेचं तो समर्थन करत होता आणि ज्यावेळेस वेळ त्याच्यावर आली त्यानंतर मात्र त्याला अभिव्यक्ती ही गोष्ट आठवली आणि त्याने जो प्रकार केला त्याबद्दल माफी मागण्यासही नकार दिला. मित्रांनो, मग अशा स्टँड अप कॉमेडियनला आपण किती डोक्यावर घेणार आहोत आणि किती त्यांचे शो पाहायला जाणार आहोत हे प्रत्येक मराठी माणसाने आणि देशभरातील तमाम स्टँड अप कॉमेडी शोला आवर्जून पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.